मराठवाड्यातील शेती, औद्योगिक वसाहत, शहर, ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवणारा जायकवाडी धरणात अहमदनगर, नाशिक भागातील धरणातून गोदावरी नदी मार्गाने जायकवाडी धरणात 37,895 क्युसेकने पाणी जमा होत आहे। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा किती झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नागमठाण गोदावरी नदी मार्गाने जायकवाडी जलाशयाकडे जवळपास 51,000 क्युसेकने पाणी झेपावल्याने पैठण तालुक्यातील लोहगाव परिसरातील जायकवाडी धरण जलफुगवटा क्षेत्रात झपाट्याने पाणी वाढत असल्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांनी पाणी उपसा करण्यासाठीचे विद्युत पंप, पाईप, वायर, स्टार्टर आदी साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी धावपळ लगबग सुरू आहे। गेल्या आठवड्यात 4% पाणीसाठा असलेल्या जायकवाडी धरणात अहमदनगर, नाशिक भागातील भंडारदरा, तारणा, भावली, कडवा, भाम, वालदेवी, पालखेड, नांदूर, मधमेश्वर, भंडारा, गंगापूर, होळकर ब्रिज आदी छोट्या मोठ्या धरणातून हजारो क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्राकडे सोडल्याने गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक जलफुगवटा भागात दाखल होत असल्याने आठवड्याभरापूर्वी 4% पाणीसाठा असलेल्या जायकवाडी धरणात आता हळूहळू वाढ होताना दिसत आहे। मात्र गेल्या 4-5 दिवसांपासून अहमदनगर, नाशिक भागातील धरण क्षेत्रात पाऊस होऊन हे प्रकल्प 80 ते 100% भरत आल्यामुळे हजारो क्युसेक पाणी रविवार सोमवारी सोडण्यात आलेले पाणी गोदावरी नदी पात्रामार्गे जायकवाडी धरणात आल्याने जायकवाडी धरण सध्या 23.92% भरलं आहे।